साहेब थोडं समोर या साहेब, समोर या. महिलाला पण ना, महिला ऑडिओ. हॅलो हॅलो. अरविंद ढालेले आणि श्रीधर ढालेले आवाज द्या. फक्त दोन मुलं अरविंद ढाले आणि श्रीधर ढाले. नाही, आम्हाला आमचा पेमेंट लागू पाहिजे ना. आम्हाला आमचे हक्काचं जे काही आहे ते पाहिजे. हक्क पाहिजे ना आम्हाला. आम्ही हे पुढे बाया काम करणारे आहोत. आणि एसआय नाही गटत सर. दोन्ही पाय गेले साहेब माझ्या मुलाचे. अजून एकही कोणी आलं नाही. माझा मुलगा गावातून त्यांच्या घरी घरी आहे साहेब. दोन्ही पाय अरे याचा भाऊ आहे, त्याला उठून बसणं नाही होत. त्याला इथे आणि इथे लागला आहे. आमचा पीएफ काही सुविधा काही नसल्यासारखी आहे आम्हाला. फक्त आम्हाला आमचा हक्क मागायचा आहे. आम्ही पेमेंट बी कम आहे. 8 घंट्याचा 8,500 रुपये महिना आहे. हां, आणि सेफ्टी काहीच नाही आहे. आणि पीएफ कोणाला 9 वर्ष झाले सर, कोणाला 8 वर्ष झाले, कोणाला 7 वर्ष झाले, कोणाला 5 वर्षापासून पीएफ नाही कटला. अप्रोल आहे आणि मास आहे नाही. त्या साडीवर येणे आणि त्या साडीवर जाणे. तेरीगावची साडी त्यावर जर पुढे आग लागली बस होऊ शकतो. अंगाला चिमकतो. ट्रान्सपोर्ट झाला, आम्हाला पळायला जागा नव्हती. एकामेकीच्या अंगावर पडू पडू एवढे बाय हा मुलीला लागलं. हिच्या पायाला लागलं ते रेखाबाई वानकडे तेव्हाच आम्हाला पेमेंट. थोडंसं आमच्याकडे लक्ष द्या सर. तुम्ही मदत करा आमची थोडी. बाजूला एसबीएल कंपनी रोकडे सर आहे आमच्या गावात. मोठा प्लॅन आहे तिथे 20-20 घंटे काम चालतात. आणि तिथं नाही अरे डिशवाले कोण? इंडस्ट्रियल सेफ्टीवाले तुम्ही तर बाकी बारूद कंपनी चेक केला का? सेफ्टीचे कर्मचाऱ्यांचे बुक्स आहे हे आहे ते आहे. आता घ्या ना पुन्हा एकदा. स्पेशल ड्राईव्हसाठी मागे CP सरांनी आमचे प्रिन्सिपल सेक्रेटरी मॅडम जे होते त्यांनी ऑर्डर काढल्या होत्या. आता आपण सर असं म्हणजे ऑर्डर काढल्याशिवाय मी लेटर देतो ना साहेबांच्या आदेशाने. मी लेटर देतो. आपले लेबरचे प्रिन्सिपल सेक्रेटरी विनिता सिंगल मॅडम जे होते ना आधी कामगारचे, त्यांनी त्यावेळेस काय झालं होतं सर, आपला स्फोट झाला चामुंडीचा. त्याच्यानंतर त्यांनी एक मीटिंग घेतली कमिशनर ऑफ पोलीसच्या अंडर आणि सगळ्या पेसूवाल्यांना बोलावलं होतं, सगळ्या फॅक्टरीवाल्यांना. आणि मग आणि डिपार्टमेंटला बोलावलं होतं. 12-13 डिपार्टमेंटचे सगळे वेगवेगळे डिपार्टमेंट जाऊन कंपनीमध्ये इन्स्पेक्शन करतात. सगळे स्पेशल ड्राईव्हचा आणि तो फार मोठ्या प्रमाणात स्पेशल ड्राईव्ह घेतला होता कारण कुठे आपल्याला त्यावेळेस झाली. ठीक आहे, आता एक काम करा करते हे जेवढे एक्सक्लुझिव्ह आले त्यांना एकदा बैठक आपल्याकडे बोलवा. आणि मला बाकी उद्या जेवढे बाकी एक्सक्लुझिव्ह वाले आहेत त्याच्यावर त्यांचा लेबर रजिस्ट्रेशन करा. कोण करेल लेबर कमिशनर कुठे आहे? लोहे. येस सर, आपण आमच्याही मार्फत 200 जवळपास खटले आमचे GL दाखल केले वेगवेगळ्या स्पेशल ड्राईव्ह याचे कुठे दाखल करणार लोक जर हे जर प्रकारचे करते तुम्ही पोलीस केस करा का? पोलिसांकडे का देत नाही सर? JMFC कडे जातात म्हणजे आपल्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास कल दाखल करण्यात प्रोव्हिजन ॲक्ट. पण हे जर या पद्धतीने जर आम्ही 70 आहे 70 काम त्यांचा बयान घेऊन त्यांच्याही पीएफ वगैरे किती काम करतात, किती पीएफ भरला नाही आहे, किती मिनिमम वेजेसचे कॅल्क्युलेशन करा. मिनिमम वेजेस किती दिले पाहिजे होते, किती दिले आहेत? सर याच्यात लेडीजचे 3,000 रुपये कमी, जेंट्सचे बरोबर आहे 11,750 कमी.
त्याची रिकव्हरी काढतो. येस सर, आमच्या लेबर ऑफिसरनी दिला इन्स्ट्रक्शन. मोबाईल सर कॅमेरा आरत चेक करा माझ्या नंबरवर काय काय झालं. माझा नंबर तुम्ही पुन्हा SMS टाका. हे झालं हे झालं नाही. सेव्ह करून देऊ काय? परवा मी येणार आहे. थोडंसं हलकंच काय करायचं ते. काय काय केलं सांगा मला. आजूबाजूच्या कंपनी सांगा काय करू. हा ते विजिट देणार आहे. पण मगाशी बोललो आपण बाजूच्या कंपनीत जाऊया म्हणून. कारण तिथे लेबर खूप आहे आणि यापेक्षा जास्त मोठी आणि इथे कमी झाली आहे पण तिथे जास्त होईल. फोन नाही भेटणार. SMS टाका. हा ठीक आहे. तुम्ही मला फोन नाही उचलला. परवा 2 वाजता येते. कॉल करील. तुमच्याकडे नंबर आहेच त्यांच्याकडे. परवा बॅटरी उतरली साहेब. मी कॉल करतो. हा नंबर आहे त्याच्यावर सेव्ह करून देतो. या नावाला सेव्ह करून घ्या. ते सांगा मला. याचं करू आपण. हा सेव्ह करून देऊ काय? परवा मी येणार आहे. थोडंसं हलकंच काय करायचं ते. काय काय केलं सांगा मला. आजूबाजूच्या कंपनी सांगा काय करू. हा ते विजिट देणार आहे. पण मगाशी बोललो आपण बाजूच्या कंपनीत जाऊया म्हणून. कारण तिथे लेबर खूप आहे आणि यापेक्षा जास्त मोठी आणि इथे कमी झाली आहे पण तिथे जास्त होईल. फोन नाही भेटणार. SMS टाका. हा ठीक आहे. तुम्ही मला फोन नाही उचलला. परवा 2 वाजता येते. कॉल करील. तुमच्याकडे नंबर आहेच त्यांच्याकडे. परवा स्फोट झाला काल आणि 4 यापूर्वी या ठिकाणी जे प्लांट्स आहेत 4 घटना यापूर्वी गेल्या 2 वर्षामध्ये झालेल्या आहेत. 4थी घटना अशा प्रकारची. कोतवाल बर्डीमध्ये काल जो स्फोट झाला 1:30 वाजता. एशियन फायरवर्क नावाची ही कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जो स्फोट झाला मळावी आणि रजक हे 2 काम करणारे कामगार स्फोटात मृत्युमुखी पडले. 3 जखमी आहे. त्यांची जखमीची उपचार सुरू आहे. पण या ठिकाणी महत्त्वाचं असं आहे की 1 जुलै 2024ला फायर सेफ्टी डिपार्टमेंट जे काही इंडस्ट्रियल डिपार्टमेंट सर्वांनी या कंपनीला क्लोजर नोटीस दिली होती. बंद करण्याची नोटीस दिली होती. नोटीस दिली असतानासुद्धा ही फायर इंडस्ट्री सुरू होती. खरं तर हा फार मोठा गुन्हा आहे आणि त्यामुळे कडक कारवाई पोलिसांनी केली आहे. कलेक्टरच्या इन्स्पेक्शन आणि इन्क्वायरी सुरू झाली आहे. मला वाटतं की याच्यामध्ये आम्ही आता संपूर्ण चौकशी करणार आहोत आणि जे जे दोषी आहेत म्हणजे मॅनेजर असतील, मालक असतील, सर्व मालकच दोषी असतो आणि मॅनेजरही दोषी आहे. या सर्वांवर कडक कारवाई करण्याची शासनाने निर्देश दिले आहे. परिवारालाही त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आमचा आहे. शासनाकडूनही त्या परिवाराला मदत करण्याचाही आम्ही सुरू केलेला आहे. पण दोष पूर्ण इंडस्ट्री चालवणे आणि ही कंपनी चालवणे यामध्ये हा फार मोठा दोष आहे. पण त्यामुळं याच्यावर आता पुढे इन्क्वायरी होऊन आम्ही कारवाई करू. सोहेल अमीन नावाचा जो माणूस आहे तो घेतो विकतो आणि आमदारांनी तुमच्या स्थानिक आमदारांनी चरण ठाकूर यांनी मागणी केली आहे की सोहेल अमीन नावाच्या व्यक्तीवरती कारवाई होईल. तो व्यक्ती सध्या कुठं आहे? तुमच्या काही हाती लागला आहे? नाही, अजून पोलिसांनी अटक अजून झाली नाही आहे. त्याची अटक लवकरच होईल कारण
ऑलरेडी क्लोजरची नोटीस दिली होती 1 जुलैला आणि बिना शासनाच्या परवानगीने किंवा जे काही नियमाप्रमाणे सुरू नव्हतं. मला असं वाटतं की याच्यामध्ये पोलिसाची इन्क्वायरी उद्यापर्यंत पूर्ण होईल आणि त्यामध्ये मग दोषी जे जे असतील त्या सर्वांना पोलीस अटक करतील. पेसचं ऑफिस नागपूरमध्ये हेड ऑफिस पेट्रोलियम एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनचं हेड ऑफिस नागपूरमध्ये आहे. नागपूरमधूनच सगळे लायसन्सेस जे आहे ते इश्यू केले जातात देशभरामध्ये. त्यामुळे नागपूरसाठी अपॉर्च्युनिटी पण आहे ही की असे खूप साऱ्या इंडस्ट्रीज नागपूरमध्ये आलेल्या आहे कारण की हेड ऑफिस नागपूरमध्ये आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीज पण राहिल्या पाहिजे, सेफ्टी पण राहिली पाहिजे, उद्योग पण चालले पाहिजे आणि काम हजारो लोक या इंडस्ट्रीवर डिपेंड आहे. त्यामुळे सेफ्टी पण आणि पेसोचं नागपुरात ऑफिस त्यामुळे काय डेव्हलप नाही, पूर्ण आमचं जे काही त्यांचं ऑफिस आहे ज्या ज्या बाबी या ठिकाणी पाडून म्हणजे नियमाचे पालन करून अशा इंडस्ट्री चालवल्या पाहिजे. कारण फार सेन्सिटिव्ह त्या ठिकाणी काम आहे. या ठिकाणी बारूद तयार करणे किंवा बारूदचा कारखाना असणे फार सेन्सिटिव्ह काम आहे. त्यामुळं जे नियम आहे त्या नियमाचं पालन केलं नाही तर असे स्फोट होतात आणि ऑलरेडी 7-8 नियमांचं उल्लंघन केलं आहे या कंपनीने. त्यामुळं मला असं वाटतं हा सिरियस गुन्हा आहे. यामध्ये आता 2 दिवस पुन्हा लागतील आणि मग जे काही कडक कारवाई जी आहे ती करण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा आहे. म्हणूनच मी या ठिकाणी व्हिजिट केली आहे की दोषींना कारवाई झाली पाहिजे आणि परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. सर संतोष आता इथनं एवढ्यासाठीच बोलू.